दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच मानव अधिकार संघटनेचे पदाधिकारी असल्याचे भासवून पानटपरी चालकाकडे तब्बल 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ठाणे येथील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। जेल रोड परिसरातील शिवाजीनगर बस स्टॉप जवळ असलेल्या शिवनेरी पानटपरीचे चालक दीपक पोपटराव बोराडे यांनी याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जून रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास एर्टिगा वाहनातून 3 पुरुष आणि 3 महिला बोराडे यांच्या पानटपरीवर आले। त्यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी तसेच मानव अधिकार संघटनेचे पदाधिकारी अशी करून दिली। पानटपरीवर गुटखा विक्री होत असल्याचा आरोप करत त्यांनी तपासणी सुरू केली। तपासणी दरम्यान संबंधितांनी बनावट ओळखपत्रे दाखवून कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपये तर नंतर तडजोडी अंती 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। पैशांची व्यवस्था नसल्याचे बोराडे यांनी सांगितल्यानंतर त्यांनी काही वेळ मागून घेतला। दरम्यान बोराडे यांनी स्थानिक पत्रकार संदीप नवसे यांना संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली। नवसे यांनी घटनास्थळी पोहोचून संबंधितांकडे ओळखपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे संशय बळावल्याने नवसे आणि उपनगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली। पोलीस येत असल्याचे समजताच संबंधित महिलांमध्ये गोंधळ उडाला। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितांची ओळखपत्रे तपासली। त्यावेळी ती बनावट असल्याचे उघड झाले। या प्रकरणी सुनील गजानन मालुसरे, शरद रामचंद्र गायकर, शरद भगवान पाटील, गौरी महेश बर्डे, सरिता संजय मोरे आणि सरला शरद गायकर यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। नागरिकांची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। प्रतिनिधी दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड।